प्रभु सठ धनी वैद बंदी कभी भान सबून। शस्त्री म्हणजे ज्याच्या हातामध्ये शस्त्र आहे धारदार, त्याच्या नादी लागायचं नाही. कधी कटिंग करताना कटिंग करणाऱ्याला शिव्या द्यायच्या नाही, त्याच्या हातात वस्त्र, त्याच्यामुळे त्याच्याशी नीट राहायचं. ज्याच्या हातात शस्त्र आहे त्याला जास्त आपण बोलायचं नाही. ज्याला आपल्या मर्व कर्माच्या गोष्टी माहिती आहे त्याच्याजवळ जास्त शहाणपणा करायचं आणि त्याच्याशी भांडणं करायचं नाही. तो कितीही लोकांसमोर काही पण उघडं करू शकतो, भांडण करू शकतो. माहिती रे शहाणे, आम्ही तुला चेंजर पाहिलेलं आहे, असं काही पण बोलतो. तो काही पण बोलू शकतो, म्हणून त्याच्याशी भांडणं काढायचे. आणि जो समर्थ आहे, तो धनवान आहे, सत्तावान आहे, अशाशी नादी लागू नये. कारण त्यांच्याकडे अनेक प्रकारचे बल असतात. काही मूर्खानंद असतात, त्यांच्याशी नादी लागू नये. त्यांच्याबरोबर खेटू नये महाराज. ते काही पण करतात, ते अगोदर अडाणी असतात, त्यांना काही समजत नसतं. जो धनवान मनुष्य, खूप पैसा आहे, त्याच्या नादी लागू नये. डॉक्टर आहे, वैद्य म्हणजे डॉक्टर, त्यांच्याशी भांडणं काढू नये. कारण त्यांचं औषध नाही त्यांच्याकडे. ते कोणतं औषध तुम्हाला योजना करते, काय दिलं एखादं गुंगीचं औषध म्हणजे रापडून, आपल्याला तरी काय करता याच्यात काय काय नाही. औषध आहे ना, त्यांना त्यांची माहिती आहे ना, म्हणून डॉक्टर बरोबर भांडण काढू नये. जे राजे लोकांचे वर्णन करणारे वगैरे आहेत, ते भाट लोक राहायचे, त्यांच्याशी भांडण करू नये. कारण ते कविता वगैरे करणारे असतात, त्यांना सगळं वर्णन करता येतं. काही त्या ठिकाणी कविता करणारे लोक आहेत, त्यांच्या नादी लागू नये. आणि एक जे स्वयंपाक करणारे आचार्याबरोबर भांडणं करू नये, कारण तो आपलं तेल तूप संपून टाकेल. कारण आमच्या गावामध्ये एकदा आचार्याबरोबर एखाद्याने भांडणं केलं, त्यांनी एक तुपाचा डबा लाकडावर टाकला, लाकडावर भट्टीमध्ये. म्हणजे असं काम केलं, म्हणले लाकडं बोलले, मी काय मरू का काय, लाकडावर तो डबा होऊन गेला. आणि स्वयंपाकाचे सगळी चव बिघडून टाकू शकतो. इतक्या लोकांच्या नादी लागू नये. तो मारीच म्हणला, हे सगळे गुण रावणात आहेत, याच्या जर नादी लागला तर ह्या मला हा इथंच खतम करून लागेल, त्याच्यापेक्षा रामाच्या हाताने मेलेलं काय वाईट. म्हणतो मला, हो महाराज मंजूर, जातो म्हणजे मी काही हरकत नाही. मम पाछे धर धावत धरे सरासन बाण, फिरी फिरी प्रभू बिलो की हूँ धन्य नमो समान. मग त्याने ते रावणाचा विचार डोक्यातून काढून टाकला. मग आता तो चांगल्या ध्यानी लागला. तो म्हणला, अरे अरे मी किती मोठा भाग्यवान आहे, किती माझं भाग्य आहे. आज मी हरणाचं रूप घेणार, भगवान स्वतः धनुष्यबाण घेऊन माझ्या मागे लागणार. काय ते रूप आहे प्रभू रामचंद्रांचं, किती ती दिव्यता आहे. आणि ते मला राहून राहून दर्शन, मी राहून राहून मागे बघणार, कुठपर्यंत आले, कसे धावतायत, अंगावर आलेले घामाचे बिंदू वगैरे, असं ते रूप मी माझ्या डोळ्याने पाहिलं. माझं कृत्य जीवन होऊन जाईल. अष्टसात्विक भाव त्याला दाटून आले. फार चांगलं काम आलं म्हणजे माझ्याकडे. ते बन निकट दशानन उत्तम मारीचे कपट. मग ते योजना सगळ्या होत्या, त्याप्रमाणे हा कपटी मृग झाला. सीतेनं बघितलं आणि मग ते मला हे हरीण पाहिजे, याची मला याच्या कातड्याची काचोळी करायची. आता हे सगळी लीलाच होती. भगवान समजावून सांगतायत तरी पण काही नाही, मला पाहिजे. भगवान निघाले, त्याच्या मागे निघाले, धावू लागलेले. लक्ष्मणाला सांगून गेले होते की इथे राक्षस येतात, तिथे सोडून जाऊ नको. आणि तिकडे तो बराच लांब गेला. भगवंताला बाण की राम मारल्याबरोबर त्यानं दिलेले, हे लक्ष्मणा असं मोठ्या आता भगवंत नाम दिल्यामुळं प्रेम मुनी गती दिली एवढी तोंडाला आवाज दुःखी झाल्या. सीताजी लक्ष्मणाला सांगू लागले की स्वामी संकटात आहे, तुम्ही जा. म्हणले त्यांच्यावर संकट येऊ शकत नाही, आम्ही तुम्ही ते डोक्यातून काढून टाका. असं त्रिगुणात कोणी नाही की त्यांच्यावर कोणी संकट आणू शकतं. थोडं वाकडं तिकडं बोलण्यात आलं. आता हे पुढे घडणार होतं, पण सीतेकडून थोडंसं वक्र शब्द निघाले. इथे असं वचन, मर्म वचन जब सीता हो
हरिप्रेरित लक्ष्मण मन डोला. त्या मर्मवचनाचं वर्णन भावार्थ रामायणामध्ये केलेलं आहे की सीता थोडी अशी बोलली की तुम्हाला असं वाटतं की त्यांचं काही होऊन जावं म्हणजे आपल्यालाही भेटून जाईल वगैरे असं आडवे तडवे शब्द वापरले ते लक्ष्मणाला सहन झाले नाही आणि लक्ष्मणजीने लगेच धनुष्यबाण उचललेलं आहे. या रामायणामध्ये काही अशी रेषा मारली पण भावार्थ रामायणाने एक रेषा मारलेली पण त्याचं वर्णन आलेलं आहे. त्याला लक्ष्मण रेषा म्हणतात की म्हणले भावी कोणी जरी आलं तर या रेषेच्या बाहेर येऊ नका सांगितलं. जे घटना ते लक्ष्मणजी केले. रावणा घेतला उच्चारण बंदी सुखमाना त्या ठिकाणी ती भिक्षा पण नाही याला म्हणले मला नाहीतर हा चालले अपमान होणार असं तसं बाहेर दाखवलं. सीतेला लीनिशी रथ आई चला गगन आणि मग सीताजी एक गुराया उदाया काय घडलेले हा राक्षस घेऊन चालला हवा हवा लक्ष्मण तुम्हार सो लक्ष्मण काही दोष नाही. तुम्ही मला आणि जटायू आणि तिथे धावून आला. झालं जटायू रावणाच्या एकट्यानं मारावं. रावणाने सांगितलं असं एकमेकाचं मरण मग रामाची आणि ते झालं राम तुझं सांगा म्हणजे राम शपथ येतो माझे मरण. मग जटा एकदम त्याकडे दोन्ही पंख काढून टाकले आणि जटायू जमिनीवर पडलेला आहे. राम 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 सुनत गीत क्रोधा धावा असं वर्णन इथे आलेलं आहे. काठीशी पंख पराख गधरणी सुमिरी राम करी अद्भुत करणी. राम 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 अशा प्रकारे होऊ लागलेलं आहे. अशा प्रकारे ही विदिशी ते सौले गयौ पण अशोकत राखत भयो. आणि इकडे सीताजीला रावणानं नेलं आणि अशोक वाटिकेमध्ये तिथे ठेवलेला आहे. इथपर्यंत आजचा आपला हा भाग आपण घेऊ.